याबद्दल आपण बोलतोय आणि कोरेगाव मतदारसंघामध्ये शिंदेंचं पारडं, शिंदेंच्या शिवसेनेचं पारडं जड असल्याचं दिसतंय। पाहूया तिथले संभाव्य आमदार नेमकं कोण? अगदी कोरेगावमध्ये आपण बघतोय की या ठिकाणी महेश शिंदे हे शिंदे गटाचे उमेदवार होते, तेच आता संभाव्य आमदार असतील असं दिसतंय। शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो। शरद पवारांच्या पक्षाने शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिलेली होती, परंतु इथं मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो आणि महेश शिंदे पुन्हा एकदा शिंदे गटाकडून कोरेगावमधून निवडणूक लढतायत आणि ते पुन्हा एकदा विजयी होतील असं सध्याचं चित्र सांगताय। तर शशिकांत शिंदे यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो, कारण शशिकांत शिंदेंनी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता। या मतदारसंघाचे सगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मांडले होते। शशिकांत शिंदे साठी खुद्द शरद पवारांनी देखील या मतदारसंघामध्ये तळ ठोकून काम केलं होतं, परंतु इथं झालेली जी लढत आहे त्या लढतीमध्ये शिंदे गटाचे महेश शिंदे हे पुन्हा एकदा बाजी मारतील अशी शक्यता आहे, कारण संभाव्य आमदार म्हणून शशिकांत शिंदे यांचंच नाव सध्या पुढे आलेलं आहे। वैष्णवी, खरं आपण बघतोय की शशिकांत शिंदेंसाठी पवारांनी आपली सगळी ताकद लावली होती, तरी सुद्धा या ठिकाणी शिंदेंचं पारडं जे ते जड दिसतंय। महेश शिंदे हे शिंदे गटाकडून या ठिकाणी बाजी मारताना दिसतायत। काय याची कारण आहेत? ओंकार कदम आपले प्रतिनिधी थेट आपल्याला कोरेगाव मधून सांगतायत। ओंकार, काय सांगाल, कोणते मुद्दे या ठिकाणी प्रभावी ठरतायत? कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशी तगडी फाईट असल्याचं पाहायला मिळतंय। शशिकांत शिंदे हे शरदचंद्र पवार गटाकडून ही निवडणूक लढतायत, तर महेश शिंदे हे एकनाथ शिंदे गटाकडून ही निवडणूक लढतायत। एकूणच या मतदारसंघामध्ये हे दोन्ही नेते हेवीवेट असल्यामुळे या मतदारसंघामध्ये चुरशीचा सामना असल्याचं पाहायला मिळतंय। शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात, तर महेश शिंदे हे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात। या मतदारसंघामध्ये गेल्या दोन-अडीच वर्षामध्ये कोविडमध्ये केलेलं काम असेल किंवा मतदारसंघामध्ये आलेला निधी असेल, याच्या जोरावर महेश शिंदे हे कुठंतरी थोडंफार त्यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु या मतदारसंघाची निवडणूक अतिशय काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय। या मतदारसंघात जो काय निकाल येईल तो निकाल हा हजारांच्या फरकातला असेल, अगदी 10,000च्या आतला असेल, 5,000च्या आतला असेल, असे आडाखे बांधले जात आहेत। परंतु कामाला मिळालेला निधी आणि कोविडमध्ये झालेलं काम यामुळे महेश शिंदेंचं पारडं कुठंतरी थोडंफार जड असल्याचं आता पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, कोरेगाव।